नमस्कार मित्रांनो, मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार कोणत्या मुंबई ग्रामपंचायत कायदा व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो? ऑप्शन 1 आहे 1957, ऑप्शन 2 1959, ऑप्शन 3 1958 आणि ऑप्शन 4 1960. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1958. प्रश्न दुसरा आहे, किती लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते? ऑप्शन 1 500, 2 500पेक्षा जास्त, ऑप्शन 3 500पेक्षा कमी आणि ऑप्शन 4 1000. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 500पेक्षा कमी. प्रश्न तिसरा आहे, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे? ऑप्शन 1 18 वर्ष, 2 21 वर्ष, 3 23 वर्ष आणि 4 25 वर्ष. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 18 वर्ष. प्रश्न चौथा आहे, ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? 1 तहसीलदार, 2 उपजिल्हाधिकारी, 3 जिल्हाधिकारी आणि 4 महसूल आयुक्त. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महसूल आयुक्त. प्रश्न 5वा आहे, भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? 1 ग्रामपंचायत, 2 पंचायत राज, 3 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ग्रामपंचायत. प्रश्न 6वा आहे, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? ऑप्शन 1 70%, 2 20%, 3 30% आणि 4 50%. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 30%. प्रश्न 7वा आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये असलेल्या व्हिलेज फंडाची संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे? ऑप्शन 1 सरपंच, 2 उपसरपंच, 3 ग्रामपंचायत सचिव आणि 4 तहसीलदार. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ग्रामपंचायत सचिव. प्रश्न 8वा आहे, महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान किती बैठका घेणे बंधनकारक आहे? ऑप्शन 1 4 बैठका, ऑप्शन 2 5 बैठका, 3 6 बैठका आणि 4 2 बैठका. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 6 बैठका. प्रश्न 9वा आहे, खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही? ऑप्शन 1 गावातील सर्व प्रौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात, 2 ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवतात, 3 सरपंचांच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थान भूषवतात आणि 4 सरपंच व उपसरपंचांच्या अनुपस्थितीत ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवतात. तर याचं योग्य उत्तर आहे म्हणजे चुकीचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न 10वा आहे, गावाचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो? ऑप्शन 1 जिल्हाधिकारी, 2 उपविभागीय अधिकारी, 3 गटविकास अधिकारी आणि 4 तहसीलदार. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उपविभागीय अधिकारी. प्रश्न 11वा आहे, महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिलेले आहे? ऑप्शन 1 संत तुकाराम महाराज, 2 संत गाडगे महाराज, 3 संत तुकडोजी महाराज आणि 4 संत नामदेव महाराज. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संत गाडगे महाराज. प्रश्न 12वा आहे, ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात? ऑप्शन 1 7 ते 10 सदस्य, ऑप्शन 2 7 ते 17 सदस्य, ऑप्शन 3 10 ते 15 सदस्य आणि ऑप्शन 4 15 ते 20 सदस्य. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 7 ते 17 सदस्य. प्रश्न 13वा आहे, ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते? ऑप्शन 1 जिल्हा परिषद, 2 पंचायत समिती, 3 राज्य सरकार आणि 4 केंद्र सरकार. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंचायत समिती. प्रश्न 14वा आहे, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? ऑप्शन 1 ग्रामसेवक, 2 सरपंच, 3 गटविकास अधिकारी आणि 4 यापैकी कोणीही नाही.
तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सरपंच.